घरावरील सोलर अगदी मोफत, वीज बिल आता झिरो. सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी. तर आता सध्या जे काही चर्चा सुरू आहे, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक घरात एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे PM सूर्य घर योजना. वीज बिल अगदी झिरो. आता दर वाढणाऱ्या वीज बिलांकडे डोकेदुखी वाढली आहे. मग आता ही योजना तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत तुमच्या घराच्या छतावरील सोलर पॅनल बसून वीज बिल अगदी तुमचं आता झिरो होणार आहे. यामध्ये सरकारकडून तुम्हाला 78,000पर्यंत जे की सबसिडी इथं मिळणार आहे. आता खरंच सोलर पॅनल जे की तुमच्या घरावर इथं मोफत तुम्हाला मिळणार का? सबसिडी किती दिवसांमध्ये खात्यामध्ये जमा होईल? कशी जमा होईल? ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे? या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता PM सूर्यघर योजना नेमकी काय आहे? तर आता ही जी योजना आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनेचा एक देशातील 1 कोटी घरांना सौर ऊर्जेचे जोडणे आहे. तर योजनेअंतर्गत 3 किलोवॅट पर्यंत सोलर सिस्टमवर सरकारकडून सबसिडी तुम्हाला इथं देण्यात येते. यामध्ये तुमचा विजेचा खर्च कायमचा संपतो. तर आता यामध्ये 1 किलोवॅटला किती मिळणार आहे, 2 किलोवॅटला, तर याचं गणित कसं आहे ते आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम जर तुम्हाला 1 किलोवॅट लावायचं असेल तर सुमारे यामध्ये तुम्हाला 30,000 रुपये सबसिडी इथं तुम्हाला देण्यात येते छोट्या कुटुंबाच्या योग्य. तर त्याचप्रमाणे 2 किलोवॅट जर असेल तर सुमारे यामध्ये 60,000ची सबसिडी तुम्हाला इथं देण्यात येते. तर आता घरावरील सोलर यासाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. सविस्तर माहिती सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्यानंतर इथे 3 किलोवॅटपेक्षा जास्त यामध्ये 78,000ची सबसिडी तुम्हाला इथं मिळणार आहे. आता यामध्ये तुम्हाला 1 किलोवॅट घ्यायचं आहे की 2 किलोवॅट की 3 किलोवॅट हे तुमच्यावर डिपेंड करेल की तुम्हाला किती पाहिजे. त्याचप्रमाणे 3 किलोवॅटची सिस्टम बसवली तर तुम्हाला महिन्याला सुमारे 300 युनिट वीज बिल मोफत तयार होते, म्हणून तुमचा वीज बिल झिरो होईल. त्याचप्रमाणे त्या वीज विकून देखील तुम्हाला पैसे तर मिळवता येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय इथं लागणार आहे? अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. स्वतःचे हक्काचे घर असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या घरावर स्लॅब असणे देखील आवश्यक आहे. घरात म्हणजे तुमच्याकडे लाईट बिल म्हणजे वीज कनेक्शन म्हणजे पहिले मीटर तुमच्या घरी असणे गरजेचे आहे. यापूर्वी सरकारी म्हणजे जे काही या घरावरील सोलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. तर आवश्यक जे काही कागदपत्र इथं तुम्हाला यामध्ये लागणार आहे. सर्वप्रथम आधार कार्ड, पॅन कार्ड आणि चालू महिन्याचे बिल जे की तुमच्याकडे तुमचं स्वतःचं मीटर असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे घराच्या मालकीचा पुरावा किंवा तुमच्याकडे जे की तुमची पावती इथं लागणार आहे. घर टॅक्स पावती दिली तरी चालणार आहे. यामध्ये बँकेचं पासबुक स्कॅन करून ज्यामध्ये तुमची सबसिडी इथं जमा होईल. आता यामध्ये बँकेचं पासबुक कोणतं देसाल तुम्ही? ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे हेच बँकेचं पासबुक द्या. दुसरं बँकेचं पासबुक देऊ नका. आणि मोबाईल नंबर द्या जे की आधारले लिंक असलेला मोबाईल नंबर. PM सूर्यघर मोफत योजनेचे केवळ वीज बिल पुरवण्यापुरतेच मर्यादित नाही, तर तुम्ही याच्यामधून जे की तुम्हाला पैसे देखील इथं मिळणार आहे. आता दरमहा विजेचे बिल झिरो. आता योजनेअंतर्गत मोठा फायदा म्हणजे तुमचे दरमहा वीज बिल कायम संपून 3 किलोवॅटची सोलर सिस्टम बसवल्यानंतर सुमारे 300 युनिट मोफत तुम्हाला इथं तयार करता येणार आहे, जे की एका कुटुंबाला पुरेसे आहे. आता थेट 78,000 रुपये किती 78,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं थेट DBTद्वारे पैसे जमा केले जाते. 30,000 78,000 यामध्ये सबसिडी दिली जाते. जेवढं तुम्ही 1 किलोवॅट घेसाल, 2 किलोवॅट 3 किलोवॅट यानुसार सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते. अतिरिक्त वीज सरकारला विकून कमाई म्हणजे यामध्ये मोठी आनंदाची बातमी ते म्हणजे तुम्हाला आता तुमची वीज विकून देखील पैसे कमवता येणार आहे. आता यामध्ये समजा उन्हाळ्यात तुमच्या सुट्ट्या दिवसात घरामध्ये वीज वापरात कमी झालेला असेल, यामध्ये वीज तयार केली तर आता जी की वीज आहे ती मीटरिंगद्वारे जी की वीज कंपनीला दिली जाते. आता याच्या माध्यमातून तुमचे जेवढे की युनिट तुम्ही म्हणजे कंपनीला द्याल तर त्याची जी की मोबदला म्हणून तुम्हाला पैसे इथं देण्यात येते. त्याचप्रमाणे एक महत्त्वाची जी की गोष्ट आहे यामध्ये 25 वर्षाची गॅरंटी यामध्ये आहे. एकदाच खर्च करा आणि वर्षानुवर्ष फायदा घ्या. सोलर पॅनलचे आयुष्य सर्वसाधारणपणे 25 वर्ष असते. यामध्ये तुम्हाला 25 वर्षाची गॅरंटी देखील या योजनेच्या अंतर्गत देते. विजेपासून आणि दरवर्षी वाढणाऱ्या विजे दरापासून स्वतंत्र तुम्हाला इथे मिळते.
आता देखभालीचा मेंटेनन्सचा खर्च. आता सोलर पॅनलच्या मोठ्या देखभालीचा गरज नसते. दर महिन्यातून एकदा फक्त 2दा पाण्याने सोलर पॅनल धुवून म्हणजे साफ केली की काम होते. तर म्हणजे त्याला जास्ती काही मेंटेनन्स वगैरे नाही आहे. तर घराच्या किमतीत वाढ आणि पर्यावरणाचे संरक्षण. छतावरील सोलर पॅनल बसवल्यामुळे मुलांची प्रॉपर्टी व्हॅल्यू वाढते. तसेच सोबतच पूर्णपणे नैसर्गिक प्रदूषण ऊर्जा असल्याने तुम्ही पर्यावरणाचे संरक्षण देखील इथं करता. आता या जिल्ह्यांमध्ये यासाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता या योजनेच्या अंतर्गत तुम्ही स्वतः वीज बिल वापरा आणि वीज विकून पैसे कमवता इथं येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे. यामध्ये यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली झाल्याच्या नंतर यामध्ये आपलं भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव झाल्यानंतर आपलं बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. आता स्टेप बाय स्टेप घरबसल्या देखील तुम्हाला हा जो फॉर्म आहे ते रूफटॉप सोलर याचा फॉर्म तुम्हाला इथं भरता येणार आहे. आता फॉर्म भरण्यापूर्वी काय या गोष्टी जवळ ठेवायचे तुम्हाला. यामध्ये तुम्हाला तुमच्या घराचं वीज बिल इथं लागणार आहे, इलेक्ट्रिकल बिल तुम्हाला इथं लागणार आहे, जे की त्यावरचा ग्राहक क्रमांक म्हणजे कन्झ्युमर ID तुम्हाला इथं लागणार आहे. याचप्रमाणे आधारला मोबाईल नंबर लिंक असलेला तुमच्याकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. बँक पासबुक स्कॅन करून DBT खातावाला बँकेचं पासबुक द्यायचं आहे. त्याचप्रमाणे जे की तुमचं घर आहे त्या छतावरील फोटो एक तुम्हाला इथं लागणार आहे. आता याचप्रमाणे अशा प्रकारचं तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. 1 किलोवॅट यामध्ये सुमारे टोटल जे काही कॉस्ट आहे यामध्ये 50 ते 60 हजार आहे. तर यामध्ये सरकारची सबसिडी तुम्हाला 30,000 दिली जाते. तुम्हाला पडणारा निव्वळ यामध्ये नेट कॉस्ट यामध्ये 20 ते 30,000 रुपये. यानंतर 2 किलोवॅटसाठी जे की यामध्ये सुमारे 1 लाख ते 1,20,000 रुपये. यामध्ये सरकारची सबसिडी तुम्हाला 60,000 मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला पडणारा निव्वळ यामध्ये 40 ते 60,000 रुपये. यानंतर 3 किलोवॅटसाठी जे आहे यामध्ये जे की 1,45,000 तर 1,60,000 जे की 3 किलोवॅटसाठी यामध्ये 78,000 रुपये तुम्हाला सबसिडी सरकारकडून दिली जाते. यानंतर 67,000 तर 82,000 यामध्ये तुम्हाला हे जे निव्वळ खर्च इथं मिळणार आहे. तर या पद्धतीने हे जे आपण इथं चार्ट बघितलेलं आहे. यानंतर आता रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तर सर्वप्रथम आता तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर यासाठी तुम्हाला अप्लाय रूफटॉप सोलर या ऑप्शनवरती तुम्हाला या क्रोम ब्राउझर ओपन करून या वेबसाईटवरती यायचं आहे. आल्याच्या नंतर आता आपलं उदाहरणार्थ आपलं राज्य सिलेक्ट करा महाराष्ट्र, इलेक्ट्रिकल त्याचप्रमाणे आपली कंपनी सिलेक्ट करायचं आहे. यानंतर उदाहरणार्थ महावितरण असेल, तुम्हाला टाटा पॉवर असेल, जे काही पाहिजे असेल ते करा. कन्झ्युमर नंबर त्याचप्रमाणे अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. यानंतर OTP टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. मुख्य अप्लाय म्हणजे आता अप्लाय फॉर रूफटॉप सोलर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ग्राहक क्रमांकाने आणि मोबाईल नंबर पोर्टलद्वारे लॉग इन करा. 6 नंबरला जे काही ते रूफटॉप सोलर ॲप्लिकेशन फॉर्म हा निवडा. वैयक्तिक माहिती भरा. यामध्ये तुमचे नाव, वीज बिलावर आहे तसेच भरायचं आहे. पत्ता, आधार क्रमांक, जे की यामध्ये तुम्ही किती किलोवॅटचं तुम्हाला सिस्टम बनवायचं आहे हे तुम्हाला टाका. 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट डेमो आपण इथं बघत आहे. याचप्रमाणे इथं हे तुम्ही सिलेक्ट केल्याच्या नंतर आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे. जे की आपण वरती सांगितलेले जे काही कागदपत्र आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. अपलोड केल्याच्या नंतर वीज बिल कंपनी मंजुरी. आता जसे की तुम्हाला मंजुरी होईल तर ते तुम्हाला सोलर पॅनल इन्स्टॉलेशन इथं होऊन जाईल. सोलर पॅनल बसवणे म्हणजे मंजुरी मिळाल्यानंतर सरकारकडून नोंदणीकृत झालेल्या रजिस्ट्रेशन जे काही वेंडर आहे आता यामध्ये विक्रेतेकडून तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून देण्यात येणार आहे. सोलर पॅनल आता बसवल्याच्या नंतर आता यामध्ये नेट मीटरिंग आणि सबसिडी हे तुमच्या थेट खात्यामध्ये DBTद्वारे आधार लिंक खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाते. आता सोपा सल्ला, जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यास अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या CC सेंटरवरती देऊन देखील फॉर्म इथं तुम्हाला भरता येणार आहे. PM सूर्यघर योजना आता सर्वचीकडे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही. हे जर तुम्ही 7 चुका
केल्या तर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट देखील होऊ शकतो. तर पहिले जे यामध्ये आहे, पहिली चूक जे आहे वीज बिल नावापेक्षा वेगळे नाव टाकणे. म्हणजे आता तुमचं जे काही वीज बिलावर नाव आहे ते जर तुम्ही वेगळं जर टाकलेलं असेल, तर तुमचा आधार नंबर असेल, बँक खाते क्रमांक असेल, हे जर याच्याशी मॅच झाले नाही तर सबसिडी तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही. हा महत्त्वाचा अपडेट आहे यामध्ये. यानंतर येते जे काही तुम्ही सर्वात मोठी चूक जे करता बाजारातील कोणत्याही साध्या दुकानातून किंवा एखाद्या जे काही खाजगी समजा सरकारकडून ₹1 सबसिडी तुम्हाला देण्यात येत नाही. जे काही लोकल क्वालिटीचा माल घेतला किंवा एखादं दुकान रजिस्ट्रेड नसेल त्या दुकानातून माल घेतला तर अशांना जे काही अनुदान पैसे तर येत नाही. वीज बिलाचा फोटो किंवा कागदपत्रे स्पष्ट अपलोड करायचे. म्हणजे ब्लर वगैरे डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे नाही. जे काही ओरिजिनल आहे स्कॅन करून व्यवस्थित अपलोड इथं करायचे आहे. तर सबसिडी तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. चुकीची बँकेची माहिती म्हणजे बरेच वेळा तुमच्या बँकेचा आय-एफ-सी कोड बदललेला राहतो. ते बँकेचं पासबुक देतात, त्या बँक पासबुकला तुमचा डी-बी-टी लिंक नसते. त्याचप्रमाणे आय-एफ-सी कोड बरोबर दिसत नाही. यामुळे तुमच्या खात्यामध्ये सबसिडीचे पैसे इथं येत नाही. मंजुरी आता जसा की तुमचा अर्ज इथं मंजूर होईल त्यानंतर तुम्हाला मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही लगेच वेबसाईटवरती जाऊन चेक करा की तुमचा अर्ज इथं मंजूर झाला की नाही. यानंतर आता तुम्ही 3 किलोवॅट घेता आणि त्याला जास्त लोड देता. म्हणजे 1 किलोवॅट जर घेतला तर 3 किलोवॅटसाठी अर्ज केला असेल तर अर्ज फेटाळला जाईल तुमचा. तर हे व्यवस्थित तुम्हाला अर्ज इथं करायचा आहे. छतावरील बसवणे आता नुकसान सोलर पॅनल बसवताना जे काही आजूबाजूला थोडी झाडे किंवा शेजारी इमारतीची सावली पडत असेल तर सोलर पॅनल दक्षतेपूर्वी वीज तयार करत नाही. त्यामुळे जे काही इथं तफावत म्हणजे त्यांच्यावर ऊन पडली पाहिजे, छतावर व्यवस्थित टाकायचे. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत कडक थेट ऊन पडेल. तर आता सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, 1 किलोवॅट घ्यायचं असेल, 2 किलोवॅट किंवा 3 किलोवॅट सोलर पॅनल घरावरील घ्यायचं असेल तर लगेच अर्ज करा. ऑनलाईन अर्ज आता सर्व जिल्ह्यांमध्ये इथे सुरू झालेले आहे. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता जे की सरकारकडून थेट तुम्हाला इथं वीज बिल 0 करायची ऑफर इथं आलेली आहे. नवीन योजना इथं सुरू झालेली आहे तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.